दोघी कुठे चाललात? कुठे चाललात म्हणजे? आता जेवण झाली आहेत, शतपावली करायला चाललोय. ठीक. एक मिनिट, तू कुठे निघालास? मी? अगं आमची ड्युटी आहे आज. कसली ड्युटी आहे? कसली म्हणजे सावली तिथे रात्रभर एकटी बसणार आहे ना, आम्ही सगळे मिळून तिला कंपनी देणार आहोत. तर आता 1 वाजेपर्यंत मी आहे, नंतर सोहम आणि बबलू येतील. ओके बाय. वहिनी, म्हणजे हे चौघही आज घरात झोपणार नाहीयेत. तारा, बहुतेक आपला प्लॅन आपल्यावरच उलटलाय. काय सावली मॅडम, कसं चाललंय जागरण? भाऊजी, अहो उशीर झाला, तुम्ही झोपा, मी थांबेन इथे. अगं राहू दे काय, तसंही मोबाईल किंवा टीव्ही या 2 गोष्टींवर जागा राहिलोच असतो. म्हटलं आज चांगल्या हेतूने जागा राहूया, आहे की नाही? तसंच तेवढं तुझ्याशी गप्पा मारता येईल, निवांत वेळ मिळेल. वहिनी, आपण हिला एकटं पाडायला बघतोय, पण ह्या सगळ्यांनी तर पहारा लावून ठेवलाय. असं किती वेळ फेऱ्या मारायच्या आपण इथे? तारा, तू ना तोंड बंद कर आणि डोकं चालव. तुझ्या बडबडीमुळे ना मला पण काही सुचत नाहीये. लेट मी थिंक पीसफुली. शांत बस जरा 5 मिनिट. ठीक आहे, काय ते लवकर ठरवा, कारण मला खूप झोप येते आता. तुला माहितीये सावली, हे जे आपलं घर आहे ना, घर, यात खूप किस्से आहेत माहितीये तुला. अर्धे किस्से तर बबलूचे आहेत. एकदा बबलूला काय केलं, बबलूला आम्ही मुलगी म्हणून घेऊन गेलो आपल्या कंपनीत. आम्हाला सारखा म्हणत होता, नील दादा मला मॉडेलिंग करायचं आहे, मला मॉडेलिंग करायचं आहे. आम्ही बोललो जा कर मॉडेलिंग. त्याला दिले कपडे. कोणाचे? मुलीचे. आम्हाला वाटलं मुलीचे कपडे बघून त्याला कळेल की मस्करी करतात. हा गेला आणि घालून आला. कपडे कोणते? हाय हिल्स, शॉर्ट टॉप. म्हटलं तर झालं ना, कपडे घातले ना, सगळ्यांसमोर चाल. तो चालायला लागल्याबरोबर जे सगळे हसले, अर्धे ह्या कोपऱ्यात अर्धे त्या कोपऱ्यात. बाप दुसरा किस्सा. आम्ही घाईघाईत ऑफिसला निघालो, काहीतरी काम होतं. वाटेत टायर पंक्चर झाला. काय करायचं आम्ही सगळेच वाट बघतोय. बबलूने काय करावं, कुठेतरी गेला आणि भैयाची दूधवाली सायकल घेऊन आला. मी बोललो बबलू हे काय? नाही नील दादा आपण सायकलने जाऊया ऑफिसला. सायकलने? नाही जाऊया. तो चक्क पुढच्या रोडवर बसला, मी मध्ये, आणि मागे कॅरियरवर सोहम. मला बोलतो नील दादा चल. अरे बोलू नाही जाणार. नाही चल चल. असं करत करत आम्हाला ऑफिसपर्यंत घेऊन आला. तुला माहितीये आपल्या आउट हाऊस मध्ये जी सायकल ठेवली ना, ती तीच आहे सायकल. तुला मला जागा ठेवण्यासाठी तुम्ही विनोद सांगताय ना? हो. नाही पण मला झोप येते. हो, मग तू टेन्शन नको घेऊ. अरे आम्ही तर पुस्तक छापणार आहोत, बबलूचे फनी किस्से. तुला माहितीये का, 1 वाजेपर्यंत. भाऊजी, अहो तुम्ही जा झोपायला, आणि माझी काळजी नका करू. तुम्हाला झोपेची गरज आहे, मी जागी राहीन. विठुराया आहे माझ्या पाठीशी, आणि शिवाय बाप्पा माझ्या समोर आहे. आणि अहो लहानपणापासून आम्हाला ना रात्रभर भजन आणि पहाटेची काकड आरती करायची सवय आहे. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, जा झोपा. असं कसं? तरी मी थांबणार, आमचं ठरलंय. तू टेन्शन नको घेऊ, मी तुला अजून किस्से सांगतो. त्याला सांग. हा माझा नवरा महामूर्ख आहे. आता हा का पाणी प्यायला? काहीतरी करावं लागेल आता मला. तुम्हालाच काय ते करावं लागेल. नील दादा लवकर या. शतपावली करता करता पाऊल वाकडं पडलं वाटतं. तारा, मला खूप दुखतंय. चल बघूया. लवकर या. सावकाश वहिनी, काय झालं? त्यांचा पाय मुरगळला. नील, माझा पाय मुरगळलाय, मला घरात घेऊन चल. असं कसं घरात चल? सावली एकटी आहे ना इथे, तिच्याबरोबर थांबणं गरजेचं आहे. तारा एक काम कर, तू घेऊन जा तिला. नील, तू मूर्ख आहेस का? मी तुझी बायको आहे की ती तुझी बायको आहे? इथे माझा पाय मुरगळलाय आणि तुला तिची काळजी आहे? तेच मी तुला सांगत असते कायम. तुला ना बायको सोडून बाकी सगळ्यांची काळजी. माझा पाय मुरगळलाय, चल. भाऊजी ऐका ना,
तुम्ही ऐश्वर्या मॅडमला घेऊन आज जा. मी थांबते इथे, काहीच हरकत नाही. नक्की. हो, तुम्ही जा. चल. हळू. आउच. असा कसा मुरगळला पाय? तिकडे गप्पा मारत बसला आणि मला म्हणतो जपून चालायचं. गप्पा नव्हतो मारत मी. सावली, हळूहळू या घरात तुझा मान वाढतच चाललाय. म्हणजे आज चक्क विसर्जनाचा मान मिळालाय तुला. अजून काय काय करशील गॉड नोस. तारा मॅडम, मान मागून नाही मिळत. त्यासाठी ना खूप. बस बस, तुझं लेक्चर ऐकायला आले मी इथे. आणि तसं या घरात आल्यापासून ना तू खूपच ओव्हर स्मार्ट झालीस. ऐश्वर्या वहिनी लवकर यायला हवी, नाहीतर या मुलीशी उगाच बोलत बसावं लागेल. गॉड, काय करते यार? चोरात लागलं नील. हो हळू बस. इथे बस. हळू. हळू. नील, बायकोची काळजी आहे की नाही? इथे माझा पाय दुखतोय, मुरगळलाय आणि तू का फोन लावत बसलायस? कोणाला फोन करतोयस? मला ऑइंटमेंट लावून दे. अंटोन. अरे यार सोहम फोन करने होता दे यार. बायकोची काय परवा नाहीये तुला? काय झालं? कुठे दुखतंय? इथे थोडस लेफ्ट. इथे खाली खाली. इथे. सॉरी. पहिला विचारेल ना ऐश्वर्या, तेव्हा नाही म्हणालीस. मग तुला काय म्हणायचं? मी नाटक करते का? नाही ग, मी कुठे म्हंटल तू नाटक करतेस? पण म्हणजे मला कळत नाहीये कुठे दुखतंय म्हणून तुला वाटत असेल मी नाटक करते, पण मी नाही करते. लाव क्रीम. नाही ऐश्वर्या, असं बिलकुल नाही वाटत आहे. लवकर सांग कुठे लागलंय. मला सोहमकडे जायचंय प्लीज. काय? ए हॅलो, तू कुठेच जात नाहीये. सोहमकडे नाही आणि कोणाकडेच नाही. इथे मला काय हवं नको त्यासाठी मला तू हवायस. क्रीम लाव चल. नाही ऐश्वर्या. कांबळं काय देतोयस? सॉरी. लाव ना. सॉरी. हॅलो सोहम. हा नाही, सावली तिथे एकटी असेल. तिच्या सोबतीला जा जरा. नाही मी येतो. नील, लाव क्रीम. नाही